कथा श्यामची आई. लेखक साने गुरुजी. प्रकरण 23. अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. मी घरी गेलो की आईला माझा आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी निघावा की ती कामाला लागायची. ताप आला की निजायचा, ताप निघताच उठायचा. यामुळे ती फार अशक्त झाली होती. मी आलो की तिला बरे वाटे, कारण मी तिला पाणी भरण्यास, धुणं धुण्यास मदत करी, अंगण झाडून काढी, कधी कधी रात्री दळायलाही आईला मदत करी. आईचे पायसे पायसे हा तर माझा नेमच होता. एके रात्री अंगणात छान चांदणं पडलं होतं. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपले होते. आई म्हणाली, श्याम, थोडं दळायचं का? हो, म्हणत मी तयार झालो. म्हणालो, आई, दळताना तुझा हात माझ्या हाताला लागून मला बळ येतं. मी अंगणात जातं घातलं. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला त्या फार आवडत. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या काकू जानकी बहिणी आल्या. बाई बाई, हे काय? श्याम का दळतो आहे? म्हणाल्या. मी उत्तर दिलं. आईला दळायला मदत केली, त्यात पाय बिघडलं. आणि देव नाही का जनाबाईला दळायला मदत करायचा? मी तर साधा मुलगा. आई म्हणाली, मे महिना आला की देवच श्यामच्या रुपयानं मला मदत करतो. जानकी वहिनी म्हणाल्या, श्याम, तू सोड, मी लावते हात. ते ऐकून मी आईलाच हात सोडायला लावला व जानकी वहिनीबरोबर दळण पूर्ण केलं. ते पाहून त्या म्हणाल्या, बाई, तू श्यामला बायकोच करून टाकलं. यावर आई म्हणाली, श्याम नाही तर कोण मदत करणार? बायकांना कधी पुरुषांची तर पुरुषांना कधी बायकांची कामे करावीच लागतात. त्यात कमीपणा थोडाच आहे. श्याम डाळ तांदूळ निवडतो, धुणं धुतो, भांडी विसळतो. त्यानं माझं लुगडंही धुतलं. मी म्हणाले, श्याम, अरे तुला लोक हसतील. तर म्हणाला, आई, तुझं लुगडं धुण्यात खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटावी? त्याला काही वाटत नाही. एक ती स्त्री अपूर्ण आहे, एकटा हा पुरुषही अपूर्ण आहे. दोघांनी एकत्र येऊन दोन पूर्ण बनतात. प्रेम, दया, कष्ट, सेवा यांच्याशी आई माझं लग्न लावत होती. निराळ्या लग्नाची गरजच ठेवत नव्हती. अशाच नवीन नवीन कथा, गोष्टी, कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही वाटल्यास कमेंट करा. धन्यवाद.